अंग गरम झालं तुझं? हो ग. किती उड्या मारते तू? औषध पिली का तू? काही सांगा लागेल ना. तुम्ही तिकडून तिकडे राहिला ना, मला आणि फोनवर या फोन केला तर त्याच्यामुळे शाळेला जाते, पाणीपुरी खाते. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. इकडं चालू आहे आता जवळपास 3-4 दिवस झाले आम्हाला इकडे येऊन. राधिका पण आहे इकडं. काय चालू आहे बहीण भाऊ? आणि खरं तर आज ओळख करून द्यायची थोडीशी. आणखी इकडे बरेच जण आहे. इकडं शुभम आहे, हे माझ्या काकाचा मुलगा आणि हा पण काकाचा मुलगा आणि हा आतू भाऊ आहे माझा. आतो असं आहे. अजून आलेले आहे. इंटरेस्ट वाटते व्हिडिओ मध्ये यायला. काल खूप हे होत होतं व्हिडिओमध्ये, कारण ते अंताक्षरी वगैरे खेळली तेव्हा पाहिलं असेल. घाबरत होते थोडेसे आणि नवीन वाटत होते त्याला. आता मस्त बसलेले सहम वगैरे. आणि अभिषेक पण आहे. आताच पडली गाडी. हो, प्रसाद घ्यायचा. आणि खरंच याची मदत खूप असते, तुम्हाला माहिती नाही. आता महालक्ष्मीचा कार्यक्रम झाला तर सध्या वाळणं वगैरे करणं करू लागणं. आणि आता कार्यक्रम पण आहे, त्यासाठी पण एक महत्वाचं आहे ना रोल. शुक्रवारी 5 तारखेला शुक्रवारी त्यासाठी तयारी. तर तुम्ही पण या, कारण सर्वांना आमंत्रण करणार आहे आपण. जेवढे सबस्क्रायबर आपले फॅमिली मेंबर आहे सर्वांना. गाठी वगैरे आत्ताच पडलेले आहे आणि सर्वांची घाई चालू आहे स्वयंपाक करायची. काल नाही का महालक्ष्मी जेवल्यात, आज गाठी पडल्यात. तर आता सर्वजणांचे जेवण वगैरे चालू आहेत. चालू म्हणजे आता होणारच आहे. आणि त्याच्यामध्ये पण मला बरं नाही वाटत आहे, कारण पाण्यामध्ये बदल पडला तर नाही का गळा पण दुखत आहे. तर आता दवाखाना वगैरे जाते मी, तर कुठला दवाखाना करावं काय समजत नाही आहे. आणि मेन म्हणजे फाईल पण नाही आणली मी. एवढी घाई होती मला त्या दिवशी यायची, तर असं झालेलं आहे. आणि इकडं चालू आहे सर्वांचं. अंग गरम झालं तुझं? हो ग. किती उड्या मारते तू? औषध पिली का तू? हो का? संध्याकाळी पेते तू? नाश्ता नाही केला तू? आरू ये आरू. हे चिल्ले पहिले चालूच असते गडबड इकडं तिकडं, असं चालू आहे. तर असं महालक्ष्मीचं चालू आहे सर्व. आणि फराळाचं वगैरे सर्व केलेलं आहे. तर काल महालक्ष्मी जेवलेलं आहे, आज गाठी पाडलेल्या आहे सर्वांनी. तर गाठी पाडल्यानंतर हे 16चं आणि 11चं म्हणतात त्याला. गाठी पाडल्यानंतर ते लहानीच्या डोक्यावर ठेवतात आणि 11चं आणि 7चं मोठीच्या डोक्यावर ठेवतात. अशा प्रकारे डोक्यावर ठेवलेलं आहे. आणि 5चं म्हणजे गणेशाला ठेवतात. म्हणजे 5 गाठ्या पाडतात आणि ते मिक्स करून इथं ठेवतात डोक्यावरती. याला म्हणतात गाठी पाडणं. आणि राडीच्या आमच्याकडे टिकल्याही पाडतात आणि काजळ पण बनवतात. तर आता बनवतील काजळ वगैरे. तर असं चालू आहे इथे स्वयंपाकाचं चालू आहे. खूप दिवसानंतर असं हिरवगार जे आहे शेत बघायला भेटत आहे. जवळपास 1 ते 1.5 महिना झाला. 1 महिना झाला तेव्हापासून आपण शेतामध्ये आलेलं नाही आहे आणि आज आलेलं खूप दिवसानंतर. तर बघा म्हटलं आपलं शेतातलं कसं आहे पीक, कसं नाही. तर मस्त हिरवगार शेत वगैरे वाटत आहे. आणि इकडे योगेश पण आहे सोबत. खरं तर योगेश तसा बघतोय, कारण जेव्हा मी शेतामध्ये नसतो किंवा म्हणजे गावाकडे असतो तेव्हा फोन लावतो योगेशला की बा नेमके काय आहे काय नाही हालचाल. तर बऱ्याच वेळा पाहते तो की नेमके काय आहे काय नाही. तर बघतो ना मी काय पाहतं शेताकडे, असं अळी आहे काय आहे. आणि खरं रुई गी असले काही हरणं दिसले तर ते पण पाहते तो. त्यामुळेच म्हटलं आज इकडे आलेला शेतामध्ये बघावं कसं आहे कसं नाही. तर आणि योगेश म्हटलं तुम्हाला माहीतच आहे माझा लहाना भाऊ असं आहे.
आणि बरेच जण म्हणतील की बा आता पण आले नाही व्हिडिओमध्ये बरेच जण, तो आता नवीन नवीन काय दाखवतोय. तर आहे आणि आता याच्यानंतर येतीलच ते जसं झालं तसं, कारण मागोपुढे असतातच. सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की खूप मोठी फॅमिली आहे, की एका व्हिडिओमध्ये येणार नाही येतं. जवळपास आपल्याला खूप व्हिडिओ जे आहे रेग्युलर पाहतील बरेच जण, त्यालाच समजेल की बा फॅमिली काय आहे, कुठपर्यंत आहे आणि किती भाऊ आहे तुम्ही, असं आहे. तोपर्यंत म्हणजे कंटिन्यू ज्याला व्हिडिओ वगैरे बघतात त्यालाच माहीत पडते. आणि थोडंसं शेतामध्ये आलो तर बघा म्हटलं पीक कसं आहे. तर बघा असं मस्तपैकी पीक आहे आपलं सोयाबीन आणि तुरीचं. बघा आहे असा माल वगैरे आहे. सध्या असे झाडं जे असतात मोजके, कमेंटमध्ये सांगा कसं आहे. तर त्या पाणच चालू आहे, पण पाऊस खूप झालेला आहे त्याच्यामुळे जे आहे पाणी जे आहे पूर्ण साचलेलं आहे शेतामध्ये. आणि असं खालचं जे आहे पूर्ण दिसत नाही आहे बघा, इथपर्यंत वाढलेलं आहे कुठं कुठं असं. तर बघा सगळे दोनच पीक आहे, सोयाबीन आणि तूर. आणि बरंच राहिलं होतं, ही पीक पाणी करायची राहिली होती, त्याच्यामुळे गावाकडे जाताना ही पीक पाणी वगैरे झालं नव्हती आमची, तेच करायसाठी शेतामध्ये आलो होतो आज. पण काय आलं की मी 1-2 वेळा सांगितलं होतं गावामध्ये मित्राला की बा तेवढं करशील, त्यानं ऑलरेडी केलेलं होतं ऑनलाईन, पण मी चेक वगैरे केलं नाही. आता इथं आलो मोबाईलवर चेक केलं तर बघतो तर ऑलरेडी झालेलं होतं, त्याच्यामुळे आता करायचं काम नाही. पण ते बरं चेक करावं लागणार की बा काय काय टाकलं माहिती, काय काय नाही, असं आहे सध्या. ठीक आहे, माहिती तर पूर्ण भरलीच आहे ना, फक्त जमीन किती टाकली काय टाकली ते चेक करावं लागणार आहे. ते सध्या चेक वगैरे होत नाही आहे. आणि एक तर प्रॉब्लेम असा आहे की या मोबाईलवरती ती ॲप पण येत नाही आहे. आयफोनमध्ये त्याला अँड्रॉइड दुसरा साधा मोबाईल लागतो, त्या ॲपवरती करावं लागते. तर बघू त्यावर चेक करू. तर असं आहे आमचं शेत, खूप दिवसांतर इकडे आलेलं आहे गावाकडं. गावामध्ये आता आई आणि मीच आलेला आहे, तुम्हाला दिसणारच आई थोड्या वेळातच घरी जेव्हा जाईल तेव्हा आई आलेले समजणार. पण राधिका वगैरे आले नाही, राधिका आहे तिच्या माहेरी, कारण तिकडंच थोडंसं चालू होतं की बा बरेच दिवसापासून किंवा तिकडेच थांबायचं. आता नवीन तिकडे घरी कसं व्यवस्थित राहते वातावरण, आणि हे 1 महिन्यापासून घर जे आहे आपलं बंद होतं, तर त्याच्यामुळे त्याचं म्हणणं आलं की बा सध्या मी येणार नाही, पण कार्यक्रम वगैरे झाला तर इकडे आलो आपण तर येऊ. तर असं आहे सध्या. चला आम्हाला जायचं घरी, कारण बराचसा उशीर झालेला आहे. आणि आजची क्लॅरिटी खूप मस्त दिसत आहे व्हिडिओमध्ये, कारण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात आलेलो असतो आपण तेव्हा मस्तपैकी क्लॅरिटी वगैरे दिसते चांगली. चला तर चला पुढच्या शूटमध्ये भेटू, तो पण आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो इकडे घरी आलेला आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये आता देव पण आलेला आहे. देव नमस्कार कर. नमस्कार. तू कुठे होता आतापर्यंत, आपल्या व्हिडिओमध्ये दिसला नाही. म्हणू नमस्कार. सानूच्या घरी, सानूच्या घरी होता का, तसं नाही करू ना बडा. तर देऊ आपल्या व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर आलेला आहे आणि म्हणू पण आलेली आहे. आणि मस्त आज न्यू ड्रेस घातलेला तुम्ही, कसं काय वाढदिवस होता कोणाचा? दिवस नव्हता, मग शाळेत जात होतो आम्ही. हो का, गेलते शाळेत? कॅन्सल केलं, गेले का नाही? गेले का शाळेत, म्हणून नाही ड्रेस घालून गेले, त्या शाळेत गेलते. मला वाटलं काय ते गाठी वगैरे पडतात, गेले का नाही. हो का, आज पिंक वाला असला आहे ना. रेड होता का, नाही तुझा रेड म्हणून पिंक आहे. हा म्हणून हा पिंक हा रेड असं आहे. आई पण आहे का याचं चालणार. एक मिनिट बघू आता काय आजी नातीचं काय चालू होतं बघू आपण नेमके. प्लाझो असं आहे. आणि आई पण आले इकडं व्हिडिओमध्ये. आणि बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज घरी आलेला आहे, 1-1.5 महिन्यानंतर. थोडंसं जे आहे पसारा बघा, आता पूर्ण पसारा घरामध्ये आहे. आणि इकडं लक्ष्मीची मूर्ती जशी तशी पॅक करून ठेवलेलं आहे. आणि हे काही सामान होतं जे काही नेलं नव्हतं तिथंच ठेवलं होतं, ते सामान तसंच राहिलेलं आहे. हो पंखा लावू ना. डोक्याला गरमी होत आहे. मग
हो थांबाला ना त्याला. नाजूक आहे. तुमची काकू कुठे पण? काकू गेले वाशिम. वाशिमला गेली का? हा? कुठे आहे सध्या? मामाच्या घरी. मामाच्या घरी. तसं नाही करू. तू का ते भूत दाखवत आहे कसा जादू? तसं नाही करू. पाणी तुम्हाला आईचं चालू इकडे साफसफाई वगैरे करणं, कारण आताच आम्ही आलो थोड्या वेळ आधी. कारण मी बाहेर शेतामध्ये गेलो होतो आणि आई इकडं जे आहे महालक्ष्मी वगैरे बसल्या होते शेजारी, तिकडे प्रसाद वगैरे घ्यायला गेले होते. बराच उशीर झाला तरी पण. आणि खूप सारा पसारा झाला होता घरामध्ये. आता आवरायचं कसं आणि काय तसं करायचं काहीच समजत नाही. पण तरी बघू आता काय काय नाही तर. हो आणि पावसाचं जे आहे सुरुवात होत आहे. किती घर हे झालं पण आपलं खूप सारं झालं थोडस. पावसानं झालं जाय. वेणी तुला केस नाही तेवढे मोठाले वेणी घालायला. एवढी मोठी होते पहिले. केवढी झाली तू? म्हणून खूप मोठी झाली. तूही मोठा आला. एका महिन्यात खूप मोठे झाले. की असं आहे सर्व. चला एका तामान धूर झाला. हो ते आता झाड जोड केलं होतेच तसं. हो ना. कसं मला सांग एक वेळेस. छोटूशी बाहुली. हा मन मन हा एक वेळेस. छोटूशी बाहुली. छोटूशी बाहुली शाळेला जाते, पाणीपुरी खाते, मामाच्या खिशात तोंडावर बोट, मामाच्या खिशात 5 रुपये. असं आहे का? तोंडावर बोट मामाच्या खिशात 5 रुपये. छोटूशी बाहुली मोठे भरते शाळेला ते पाणीपुरी खाते, नको नको आणती. तोंडावर बोट, हाताची घडी, मामाच्या खिशात 500ची नोट. 500ची नोट का 5ची नोट? 5 रुपये नाही 500ची नोट. नक्कीची नोट आहे. हो असं आहे मस्तपैकी. शाळेत जातं आता समजा मस्तपैकी छान म्हटलेलं आहे मुलांना पण. इकडे चला आईचं पण पाहणं. पण आपण कार्यक्रमात सांगितलं सर्वांना बऱ्याच जणांना. हो सांगितलं. तर पुन्हा एकदा सांगायचं आहे की काही जण राहिले असेल चुकून किंवा मग व्हिडिओ वगैरे बघितला नसेल तर नक्की कार्यक्रमाला या, कारण सर्वजणांची वाट वगैरे पाहणं आहे. आणि इकडे पण आम्ही बरेच जण जे आहे घरचे त्यांना पण घ्यायला आलो होतो, किंवा आई आहे, बरेच जण आहेत, काकू वगैरे, देऊ आहे, मनू आहे, वंशू आहे, सर्व जणांना घ्यायसाठी चालू होतं. तरी बघू आता लवकरात लवकर झालं तर लवकर. वहिनी आहे, वहिनीला पण घेऊन जाणं आहे. आणि ऍक्च्युली असं झालं की बाळ झालं तेव्हा आई सोबत होती तिकडं मोतीजापूरला, नंतर आम्ही भेटीला गेलो होतो. हो होईल म्हणा व्यवस्थित सर्वांच्या तब्येत वगैरे. डॉक्टर म्हणेच ना 15-20 दिवस वरच दिस पगार महिना काही लांब म्हणे अंगावर काही ताकद नाही लहान चला असा आहे आजचा व्हिडिओ. आणखी आता व्हिडिओ आता खूप मोठा होणार आहे. परत घरी आलेला खूप दिवसानंतर ते एक आहे. आणि राधिका त्यामुळेच आलेलं नाहीये कारण घराचं थोडस जे आहे व्यवस्थित नव्हतं वातावरण. नाही थोडस आहे. आता आपण इथं आलो नसतो पण आपलं घर आहे, 1-2 दिवस यावंच लागते, राहायला यावंच लागते. बायाला सांगा लागेल, सुना त्याला सांगा लागेल ना. ते तुम्ही तिकडून तिकडेच राहिले ना, मला आणि फोनवर या, फोन केला तर त्याच्यामुळे याद लागला 1-1.5 रात्र समजा. बघू आता उद्या दिवस जर थांबलं थांबू, नाहीतर मग जेवढं सांगता आले तेवढं सांगू, कारण असं काही नाही आहे. बरेचसे जण आहेत तर येणार वाले जे जे येतील आपलेच सर्व. इकडे चालू आहे दोघांचं खेळणं वगैरे.
चला मग हा व्हिडिओ एंड करायचा आणि नक्की लाईव्हला जाणार आहे आम्ही. हो पण एकच अट आहे की पाऊस जर नसला तर लाईव्हला राहणार, पण पाऊस जर आला हो तर मग दुसऱ्या हॉलमध्ये ठेवू आपण, किंवा मग व्हिडिओ वगैरे येणार नंतर. हां असं होऊ शकते, कारण दुसरं काहीच अडचण येणार नाही तोपर्यंत. नाही पावसामुळेच अडचण येऊ शकते, हो कारण तसंही राधिकाच्या जे चॅनलवर आहे त्या लाईव्ह वगैरे जाऊन बघितलेलं आपण हो की कसं आहे नेटवर्क, कसं आहे रेंज वगैरे, ते पण दिसणार असतं मला. चला हा व्हिडिओ आता इथंच संपूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काय देऊ म्हणू बाय बाय करा इकडेच. देऊ बाय बाय करा. बाय. हम्म.